नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज साताऱ्यामध्येच आहेत. जितेश जाधव हे आपले मित्र आहेत, चांगला पशुपालनाकडे वळत आहेत, मुर्रा ब्रीडिंगकडे काम करायचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, त्यांच्या घरी आहे. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा. जितेश प्रकाश जाधव, मुक्काम पोस्ट चिंचणीत, तालुका जिल्हा सातारा. तर या ठिकाणी व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यांच्याकडं आपण दिलेल्या काही म्हशी पण आहेत. त्यांच्या 2 रेड्या विक्रीसाठी आहेत. एक वेळेला झालेली रेडी आणि एक दुसरी छोटी रेडी आहे. 2 रेड्या विक्रीसाठी पण आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही समोरचीच रेडी विक्रीसाठी आहे, बरोबर? किती महिन्याची गाभण आहे? 9 चालू झाला आता 3 तारखेला. हा, 9वा महिना चालू झालेला आहे. बघू शकता शिंगाची साईज, तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि ही रेडी त्यांनी चांगली सांभाळलेली आहे. सोडा जरा थोडं सोडून चालून दाखवा. ही रेडी आता त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. शेपटाची साईज वगैरे पण व्यवस्थित आहे. तब्येत खूप चांगली सांभाळलेली आहे. पुठ्ठा वगैरे चालू आहे थोड्या हळूहळू. तर बघू शकता मित्रांनो, ही रेडी त्यांच्याकडे आता विक्रीसाठी आहे. त्यांनी पत्ता वगैरे सांगितलेला आहे. जर तुम्हाला खरेदी करायची असेल, दमाने घ्या, खाऊ द्या. तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना आपण शेवटला किंमत पण विचारणार आहोत की किती किंमत वगैरे काय आहे. हिच्या आईचं दूध वगैरे किती होतं जितेश? 5.5 लिटर ही आईचं दूध होतं. हा, आणि ही सिमेंटची रेडी आहे मित्रांनो. हिच्या आईला 11 किलो दूध दिलेलं होतं. माणूस फार जेन्युइन आहे. जे बी माहिती असेल ती एकदम खरी असेल. पुढून दाखव कासाची साईज वगैरे एकदम कासाला वगैरे आदर्श चांगली निघलेली आहे. आणि त्यांचा मोबाईल नंबर पण देणार आहे व्हिडिओमध्ये. 11 किलो हिच्या आईला दूध होतं. ही मोराच्या सिमेंटची आहे. जाऊ द्या. तर ही रेडी त्यांच्याकडे आता विक्रीसाठी आहे. जर कोणाला खरेदी करायची असेल त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. चल. आणि पुढं सुद्धा त्यांनी मोराच्या 2-3 रेड्या चांगल्या तयार केलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्यांना बी विचारू मोरा रेड्यांची. आणि त्यांच्याकडे पहिल्या हलक्या जातीच्या पण म्हशी होत्या, त्याच्यामध्ये काय बदल आहे. तर ह्या म्हशीची काय डिटेल्स आहे? ह्या म्हशीची 13 लिटर दूध आपल्याकडे दिलेलं आहे. 13 लिटर दूध दिलेलं आहे. आपल्या डेअरीवरून आलेली आहे. आता लागली का म्हैस परत? आत्ता भरलेली आहे. हां, साधारणतः लागवड झाली 2 महिन्याच्या आसपासची गाभण आहे. मोठ्या साईजची म्हैस आहे. आता धुलेली वगैरे नाही म्हणून इतकी पाहिजे तशी दिसत नाही. कासाचं स्ट्रक्चर वगैरे पण छान आहे. मिल्क फेन वगैरे पण दाखवा. मित्रांनो, मुर्रा म्हशीमध्ये आणि आपल्या साध्या म्हशीमध्ये फार बदल आहे. तर यांच्याकडे पण आधी साध्या म्हशी होत्या. तर मुर्रामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? मुराला रेग्युलरपणा दुधाला चांगला आहे. शांत स्वभाव नाही त्या. आता तुम्ही ह्याच्या आधी पण भरपूर किती दिवसापासून म्हशीचा व्यवसाय करतात? आता मी तसं बारीक असल्यापासूनच आहे. म्हणजे पिढीने फारचा व्यवसाय व्यवसाय. तर मित्रांनो, त्यांच्याकडे पण म्हशी होत्या. किती दूध द्यायच्या तुमच्या म्हशी साधारणतः त्या पहिल्या? 3.5-4 लिटर जास्तीत जास्त. मग म्हशीला दूध जास्त असलं पाहिजे का कमी असलं पाहिजे? दूध जास्त असलं पाहिजे. काय फायदा जास्त असल्यावर? जास्त असल्यावर हाय मेंटेनन्स मध्ये उत्पन्न जास्त आहे. तर मित्रांनो, हेच आपण वारंवार सांगतोय की म्हशीने दूध चांगलं आणि जास्त दिलं तरच आपला गुजारा किंवा आपलं काय अर्थव्यवस्था असेल, आपलं कुटुंबाचा गाडा असेल तो नीट चलेल. त्यासाठी तुम्ही मुर्रावर काम करणं गरजेचं आहे. यांना सुद्धा मी तीच सांगितलं होतं की तुम्ही चांगली मुर्रा पाळा. हळूहळू आता ही म्हैस आहे 15-16 लिटरची, पण एकदम ग्राउंड लेवलचा पशुपालक आहे. त्यांना म्हैस कशी कसवायची, म्हशीला काय काय डाईट द्यायचा, किती मिनरल द्यायचं. मोठ्या साईजची म्हैस आहे, पूर्ण माप अख्खं आहे. तेवढी म्हैस डेव्हलप करताना आली. इकडून दाखवा म्हैस. फुल साईजची म्हैस आहे. आज हरियाणामध्ये या म्हशीला किती पैसे लागतात? मी आत्ता 20 दिवस हरियाणात राहून आलेलो आहे मित्रांनो. खूप मोठी रक्कम मोजावं लागती. तर अशा म्हशीला डेव्हलप करायचं. जेव्हा शेतकरी एकदम साध्या म्हशी सांभाळत होता तो डायरेक्ट उच्च लेवलच्या मुरावर लगेच जाऊ शकत नाही आहे. पण त्यांचा प्रयत्न चांगला आहे. पुढच्या वेळात ही म्हैस 100% 15-16 लिटर दूध देणार आहेत. कारण की त्यांना सुद्धा थोडी आयडिया येते म्हशीला डेव्हलप कसं करायचं. तर तिची हातातली रेडी आहे, बरोबर? तर ही रेडी पण दाखवा. 16,000 रेडी थोडी अशी आता चालवा. मित्रांनो, यासाठी सांगतोय 28 याच्यासाठीच आहे की तुमच्याही दारात 3 लाख 4 लाखाची मुर्रा रेडी तयार झाली पाहिजे. ही रेडी बघू शकता. हिचं वय सांगा, किती दिवसाची म्हैस वेलेली सांगा, आणि रेडीची हाईट बघा. हिला 5वा महिना सुरू आहे आता. हां, म्हणजे 5 महिने झाले समजा, 5वा महिना सुरू आहे. 4 महिन्याची वेलेली म्हैस आहे. थांबा, बस बाहेर नागणं जास्त. तर म्हशीची हाईट किती आहे फिरवा माघारी. कासाचं स्ट्रक्चर वगैरे पण बघवा. आणि पायांची लेग साईज बघा, पाय बघा, ते उंचीची साईज बघा, खूप चेहरा पण बघा. सगळ्या गोष्टी अतिशय टॉप ब्रीडच्या आहेत. यासाठीच मित्रांनो, तुम्ही चांगले सिमेंट्स वापरा. सांगितलेल्या गोष्टी फॉलो जर केल्या तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी चांगली मुर्रा येणे. बघा आत्ताच पुट्ट्याची साईज बघा. ह्या जे चौक आहे हा मुरालाच येऊ शकतो की माझी. ही तीपेक्षा 4 बोटं. आणि ही साईज पण बघा. ही साईज फक्त मुर्रामध्ये येऊ शकते. स्ट्रक्चर दाखवा.
असा व्हिडिओ दाखवणारा किंवा मुर्राची माहिती समजून घेणारे फार कमी आहेत. अंतर बघा आणि शांत स्वभाव बघा, ही मुर्राची खरी ओळख आहे. शेपटाची साईज वगैरे खूप चांगल्या क्वालिटीची रेडी आहे. तुमच्याकडे आता त्या रेड्या एवढ्या वाढत होत्या का? नाही तुम्ही आता क्लिअर सांगा. तिच्यावरचा तरी येडा आहे हो बाबा. त्यो रेडा आणा त्याला सोडून ह्याच्या शेजारी. तर मित्र तिच्या बरोबरचाच आहे बरोबर. हो, तिच्यावरचं. ह्या बाजूच्या म्हशीचा आहे तो रेडा हिच्या शेजारी आणा. लोकांना प्रॅक्टिकल दाखवल्याशिवाय कुठल्याही गोष्टी समजायला मार्ग नाही आहे. तुमच्या परिसरात किंवा आजूबाजूला सिमेंट्स उपलब्ध होतात. ज्यांना सिमेंट्स भेटणार नाहीत हां शेजारी उभे करायला हटवा इकडं. अर्धाच आहे. तर मित्रांनो ही आहे मुर्रा आणि ह्या आहे क्रॉस ब्रीडचा रेडा. या साईडने दाखवा जरा. दोन्ही एकच वयाचे आहेत, बरोबरचे आहेत. सेम दूध वगैरे सेम पाजले, हा कुठेही काय मोठा फरक नाही. पण रेडीचं स्ट्रक्चर बघा आणि मुर्रा बघा आणि क्रॉस ब्रीड बघा. तर ह्याच्यामध्ये एवढं ताफावत आहे, जमीन आसमान दिन रात का आपण म्हणतो तसं काम आहे. दिवस रात्रीचं अंतर आहे बांधा त्याला. तर तुम्ही चांगल्या ब्रीडवर काम केलं तर नक्कीच चांगल्या रेड्या तयार होतील. ही एक रेडी आहे आणि ती एक आणा सोडून याच्यापाशी मुराची रेडी जरा. दुसरी एक रेडी आहे त्यांच्याकडे मुराची, ती पण खूप चांगली तयार केली. ती साधारणतः किती 9 महिने वय आहे का तिचा? हा 9 पूर्ण झाले. 8-9 महिन्याची 9 महिन्याची धरा. तर मित्रांनो ह्या रेड्या सगळ्या 20-20 महिन्या दोन्ही रेड्या तिच्या शेजारीच बांधा. ही पण खूप स्ट्रॉंग आहे, बघू शकता हिची पण साईज. हे आहे मुर्राचं ब्रीड आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तयार केलेलं. मित्रांनो जर तुम्ही थोडं जरी लक्ष दिलं तरी तुमच्याकडे सुद्धा सोनं तयार होईल. किमती सोन्यासारख्या व्हायला लागल्या दिवसेंदिवस. पुट्टा वगैरे दाखवा, हिचं पण सड वगैरे दाखवून घ्या. हिचे पण सड वगैरे खूप छान आहेत आणि स्वभाव हिचा पण शांत आहे. सड वगैरे दिसते का बघा. हे स्ट्रक्चर असतं मित्रांनो मुर्राचं आणि हे स्वभाव शांत आहे. पुट्टा वगैरे बघा हिचा पण. तर यासाठी तुम्ही चांगल्या ब्रीडवर काम करा. जिथे शेठ तुम्हाला काय सांगायचे काय मुर्राच्या रेड्यामध्ये हे तुम्ही आता एवढ्या लहानपणापासून गावठी देशी मिक्स वापरल्या, त्यांच्यात आणि ह्या 2 रेड्या तुम्हाला काय फरक वाटला प्रामाणिकपणे सांग. मध्ये रेडकांना ग्रीप पण जास्त आहे. कशी ग्रीप आहे एकदम म्हणजे वाढायची उंचीची साईज. खाद्य काय आपलं म्हशीचं त्यांना जे काय आहे, वेगळं खाद्य चारलं वेगळं तुम्ही? काही खाद्य नाही या तुम्ही रेडकांना. ज्या तुमच्या ह्या रेडकाला जे चारलं ह्यांना जे वेगळं काय चारलं जे ह्यांना दुधाच्या म्हशीला खाद्य आहे तीच ह्या रेडकांना खाद्य आहे. तरी इतका फरक आहे. हो दुसरं काय नाही. हा उच्च वंशावळ ह्यालाच म्हणतात. उच्च ब्रीडची वंशावळ जर असेल तर नक्की त्या रेड्या चांगल्या सुधारतात. येणाऱ्या काळामध्ये ह्या 2 रेड्या खूप काय जिथे शेटला देऊन जातील. चांगल्या क्वालिटीच्या रेड्या आहेत मित्रांनो. आणि त्यांची ही एक पहिली जुनी ह्या म्हशीची का? हा ही जे हिची रीड आहे. किती दूध आहे दाखवा. म्हैस पण दाखवा. 10 लिटर दूध आहे. 10. हा हां हिचीच रेडी विक्रीसाठी ही त्यांच्याकडे ही एक. ही बघू शकता. हिचं सड वगैरे तिचे पण दाखवा. ही रेडी पण त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. सडातलं अंतर वगैरे हिचे पण चांगले. शेपटाची साईज पण ही ह्या म्हशीची आहे. सडात वगैरे अंतर हिचे पण चांगलं आहे. ही रेडी विक्रीसाठी. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांना संपर्क करा. एकच किंमत सांगा फिक्स हिची पण. हिची 35,000 रुपये. 35,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मित्रांनो. सांभाळलेली शेतकऱ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर पण देणार आहे. 35,000 रुपयाला ही रेडीची किंमत. आणि त्या मोठ्या रेडीकडे या. तर किंमत जर सांगितली तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आधीमध्ये फोन येणारे तुम्ही कामात असाल. आणि ह्या रेडीची योग्य अशी किंमत सांगा की एवढ्यालाच द्यायची. हिची 1,51,000 रुपये आले तरीच द्यायची. 1,51,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मित्रांनो. प्रामाणिक माणूस आहे, पशुपालक आहे, कष्ट करणारा. 1,51,000 किंमत आहे. किती किमती घ्यायला लागत्या काय ते आता मी सांगण्यात काय अर्थ नाही आहे. सगळ्याला माहिती आहे. ज्या शेतकरी बंधूंना ही खरेदी करायची असेल त्यांनी समोर या, रेडी बघा, सगळी खात्री करा आणि मग तुम्ही खरेदी करू शकता. तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. 96 89 62 61 32. त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा पूर्ण पत्ता पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सुद्धा लावल मित्रांनो. तर मित्रांनो हे मंडळी पण दाखवा. या ठिकाणी सगळ्यांचे दोस्त मंडळी पशुपालकच आहेत. हे पण पशुपालकामध्ये जनून आहे, बदल होत चाललेला आहे. प्रत्येकाची इच्छा आहे मुर्रामध्ये काम करायची, मुर्रा म्हशी सांभाळायची. हळूहळू बदल होईल मित्रांनो आणि बदल गरजेचा आहे. हा बदल जर आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला तर आपल्याला हरियाणाला वगैरे जायची गरज लागणार नाही. अशाच गोरगरीब पशुपालकाच्या घरून व्यापारी म्हणा ज्यांना दूध धंदा आहे, व्यवसाय घेते, मोठमोठ्या किमतीला म्हशी घेऊन जातील आणि आपला शेतकरी सदृढ होईल. हा याच्या मागचा प्रयत्न आहे. जर कुणाला मुर्रा म्हशीचे चांगले सिमेंट्स पाहिजे असतील किंवा आणखी काय माहिती पाहिजे असेल फ्री ऑफ कॉस्ट तर मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्याला तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो. तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर सगळी माहिती अपडेट भेटेल. ग्रुप आहेत, ग्रुपवर वगैरे माहिती कुठेही तिथं
कोणतंही प्रशिक्षण विकत वगैरे भेटत नाही, सगळं फ्री आहे. योग्य सल्ला फ्रीमध्ये भेटत असतो. त्याच्यामुळे चांगला सल्ला तुम्हाला भेटेल. मुर्रा असोसिएशन महाराष्ट्राची टीम हे चांगलं काम करत आहे आणि इथून पुढे पण करत राहील. तर दादा आपलं एकदा नाव सांगा. नमस्कार. नमस्कार, माझं नाव अजित जाधव. हं, मी मुक्काम पोस्ट चिंचनेर इथे राहणार आहे, तालुका जिल्हा सातारा. हं, असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप सारी मदत होते आणि मूळतः फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडे जरा त्यांचे व्हिडिओज बघून त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्यांच्या ह्या शिक्षणाचा अनुभवाचा ह्या सगळा अर्थ घेऊन त्याच्यातनं काय आपल्यासाठी चांगलं आहे याच्याकडे लक्ष देऊन त्यांच्यातनं आपली उन्नती कशी होईल याच्याकडे जरा प्रयत्न करावा. त्याच्यामुळे जे दिंडेसाहेब सेवा करत आहेत शेतकऱ्यांसाठी ती त्यांची फळाला लागली असं त्यांना ऑब्व्हियसली त्या 2 रेड्या बघून आता तुम्ही पण म्हशी पाळता, या रेड्या बघून तुम्हाला काय समाधान वाटतंय की नाही वेगळं जरा? ऑब्व्हियसली म्हणजे खरंच हा शेतकरी जो आहे आमचा मित्र हा पूर्णपणे पहिल्यापासून कष्टामध्ये त्याने आयुष्य काढून ह्या अशा रेड्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या रेड्यांच्या बाबतीमध्ये फरक पण तुम्ही स्वतः बघितलेला आहे. तो रेडा आणि ही रेडी वयामध्ये अंतर, परत तिचं खालचं पायाचं स्ट्रक्चर, अंगाची शरीरयष्टी, ह्या सगळ्या गोष्टी. मग ज्या गोष्टी आपण साध्या जनावरांसाठी पण तेवढंच करतोय तर तेवढ्याच गोष्टी फक्त आपल्याला मुरामध्ये करायच्या आहेत, ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं नाही आहे. आणि ह्या सगळा विषय दिंडेसाहेब पूर्णपणे क्लिअरली तुमच्यासमोर मांडतात आहे. तर ह्याचा जरा थोडासा हे करून त्याच्यातनं आपली उन्नती होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. हां, आता पशुधन थोडंसं महाग झालेलं आहे, 100% त्याच्यामध्ये त्यांची किमती वाढलेल्या आहेत, पण त्या किमती मोजल्यानंतर त्याचं आपल्याला फळ पण त्याच पद्धतीने भेटणार आहे. जे की आता जितेशने पण सांगितलं की त्याचा पूर्वपासूनचा हा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये त्याने 3-4 लिटरच्या म्हशी ठेवल्या. आता ही म्हैस त्याच्याकडे आहे जवळजवळ 16-17ची तिची कॅपॅसिटी आहे, पण त्याच्या परिस्थितीनुसार तो 14-15च्या रेंजला चाललेला आहे. मग त्याच्यासाठी पण तो तेवढंच कष्ट करतोय आणि 4 लिटर 5 लिटर जे चालणार आहेत त्यांच्यासाठी पण तेवढंच कष्ट करतोय. असं वेगळं काय तो करत नाहीये. मग त्याच्यातनं त्याला नक्कीच फायदा जास्त होतोय. ह्याच्याकडे जितेशचं उदाहरण घेऊन दिंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो जर तरुण हे करू शकतो, प्रगती करू शकतो, तर आपण का नाही 100% करू ह्याच्यावरती शकतो. विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण पण उतरलं पाहिजे. तर धन्यवाद. धन्यवाद. हे आमचेच मित्र आहेत. ओपनर साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. तुम्ही आता बघितला, शेतकरी बघितला, ग्राउंड लेवल बघ, आजूबाजूला दाखवा, शेड दाखवा, शेतकऱ्याचा किती मोठा शेतकरी दाखवा. ही परिस्थिती हा तरुण लढतोय. तर ज्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप चांगले पशुपालक आहेत, खूप सदृढ आहेत, म्हशी मुरा तयार करायला मी सांगतो लक्झरी शेड लागत नाही, लक्झरी काय लागत नाही, जुनून लागतो. तुमच्या मनामध्ये ही प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे आणि तुमची इच्छा करण्याची पाहिजे. 100% हा शेतकरी आहे, एकदम ग्राउंड लेवलचा आहे. 2 रेड्या बनवतोय. येणाऱ्या काळामध्ये 2 रेड्या त्यांचं खूप काही बदलून जातील. हो ना, बोला. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर कुठलीही लक्झरी सुविधा उपलब्ध नसताना, जास्त फॅसिलिटी नसताना पण त्यांनी ज्या आता नवीन ब्रीडिंगच्या रेड्या तयार केलेल्या आहेत, अतिशय उत्तम क्वालिटीच्या आणि दर्जेदार रेड्या आहेत. त्यांचे कष्ट अगदी प्रामाणिक आहेत. येणारा भविष्यकाळ त्यांच्यासाठी, त्यांच्या कष्टांसाठी अतिशय सर्वोत्तम राहील. आणि जे कोणी नवीन व्यावसायिक ह्याच्यात उतरू शकतात, जे इच्छुक आहेत, त्यांनी जर अशी प्रेरणा घेऊन जर काम केलं तर नक्कीच ते अगदी व्यवस्थितरित्या यशस्वी होतील, एवढंच मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, तुम्हालाही जर ब्रीडिंग करायचं असेल, चांगल्या म्हशी सांभाळायच्या असतील तर तुमचे डॉक्टर असतील किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चांगले सिमेंट्स भेटतात. जर मोठी म्हैस घ्यायची परिस्थिती नसेल तर तुमच्या चांगल्या म्हशीपासून घरी जी म्हैस आहे तिच्यापासून पण सुरुवात करू शकता. ज्यांना ज्यांना शक्य आहे, एखादी ब्रीडिंग बफेलो वयस्कर असेल, म्हातारी असेल तरीही घ्या. तिच्यापासून 2-3 जरी वासरं घेतले तरी खूप काय मिळलं असं आहे. पुढे चालून तीच तुम्हाला वासरं खूप चांगलं रेकॉर्ड तयार करून देतील. त्या आपल्या दुसऱ्या रेडीचे डिटेल सांगली. तिच्या आईचं दूध किती होतं? तिला 10 लिटर दूध आहे की तिच्या नाही नाही नाही, ती जी दुसरी मुराची रेडी आहे ना, तिला दूध ती किती होतं? 18 लिटरची म्हस होती. 18 लिटरची म्हैस होती. काय स्टोरी झाली तिची थोडक्यात सांगा. ती नदीला पाण्यात नेली. अटॅकचाच प्रकार तिचा झाला. 1 महिन्याची रेडी असतानाच म्हस एक्सपायर झालेली. तर खूप चांगल्या लाईनची म्हैस त्यांनी हिची आधी घेतली होती मित्रांनो.
मोठ्या किमतीची म्हैस होती, पण त्या म्हशीला इन्सिडेंट झाला, ती म्हैस एक्सपायर झाली. 1 महिन्याची रेडी या माणसाने खूप सुंदर बनवली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. मित्रांनो, जर ह्या तुम्हाला 2 रेड्या म्हणजे एक मोठी रेडी आणि एक छोटी रेडी जर खरेदी करायची असतील, एक वेळाला झालेली साधारणतः 9 महिन्याची गाभण आणि एक ती साधारण किती दिवसाची ती ती 1 6 वर्षाची. 1 6 वर्षाची रेडी, ह्या 2 त्यांच्याकडे आता विक्रीसाठी आहेत. जर खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर असतील, व्हिडिओ नवीन पाहत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम सगळ्यांना. राम राम.